हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पाच कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे. त्यासाठी मी तुमच्या समोर घेऊन आले आहे कांदा लसूण विरहित अशी नैवेद्याची थाली. देवीला नैवेद्यासाठी कांदा लसूण विरहित आज आपण थाली बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आलू मटरची भाजी केलेली आहे, मटकीची उसळ, पालक पकोडा, पुरी, मसाला भेंडी तसेच श्रीखंड हे सर्व आपण आज इथे बनवणार आहोत. तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 उकडलेले आलू घेतलेले आहेत. 1 वाटी मोठे ताजे मटार आहेत हे. कढई इथे आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे. त्यामध्ये मी 1 मोठा चमचा तेल टाकले. तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकूया. जिरे छान फुलल्यानंतर त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, 1 इलायची, 2 लवंग आणि 2 मिरे टाकायचे आहे. त्यानंतर इथे मी 1 टोमॅटोची प्युरी केलेली आहे. ती प्युरी आपण या ऑइलमध्ये टाकूया आणि 2 मिनिटासाठी त्याला फ्राय करून घेऊया. प्युरी आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायची आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकायच्या आहेत आणि नंतर थोडासा कढीपत्ता. कढीपत्त्यामुळे या भाजीला टेस्ट खूप अलग येते. त्यानंतर आपण इथे धुतलेले स्वच्छ ताजे मटार टाकायचे आहे. बाजारामध्ये आता मटार खूप छान प्रकारे येत आहेत, त्यामुळे आपण इथे आज आलू मटारची भाजी करणार आहोत आणि 2 मिनिटासाठी याला आपण झाकण ठेवूया. मटार पण आपले छान प्रकारे वाफलेले आहे. आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकूयात. लाल मिर्च पावडर 1 टेबलस्पून, हल्दी पावडर अर्धा टीस्पून, धनिया पावडर 1 टेबलस्पून, गरम मसाला अर्धा टीस्पून आणि इथे मी किचन किंग मसाला टाकलेला आहे 1 टेबलस्पून. आता हे सर्व मसाले आपण छान प्रकारे मिक्स करायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे टोमॅटो प्युरी केली होती मिक्सरच्या जारमध्ये त्याच्यात थोडेसे पाणी टाकले आहे अर्धी वाटी आणि ते पाणी आपण याच्यामध्ये टाकूयात आणि छान मिक्स करून घेऊया. नंतर आपण थोडे मीठ टाकायचे आहे चवीनुसार. 2 मिनिट याला तेल सुटेपर्यंत असेच परतून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता मसाला आपला छान प्रकारे भाजलेला आहे, मिक्स झालेला आहे, तेल पण सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये उकडलेले आलू टाकूयात. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर इथे आपल्याला 1 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे. कारण ही भाजी आपल्याला पुरी सोबत खायची आहे, त्यामुळे ही भाजी थोडी पातळ करायची आहे. जास्त थोडी ग्रेव्हीवाली करायची आहे. जास्त घट्ट नसती ही भाजी. याला 1 उकळी येईपर्यंत आपण शिजवून घेऊयात. कारण ऑलरेडी आपले आलू इथे शिजलेले आहेत आणि मटर पण इथे छान प्रकारे वाफलेले आहेत. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे. तर इथे पाहू शकता आपली भाजी तयार झाली आहे. आता मी एका पॅनमध्ये थोडे तेल टाकते. 1 चमचा तेल टाकायचा. त्याच्यानंतर आपण इथे थोडासा जिरा टाकूयात. जिऱ्यानंतर थोडे कढीपत्ता इथे टाकायचा आहे. इथे मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकत आहे. याच्यामध्ये मी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ टाकलेलं आहे. हे मटकीची उसळ करत आहोत आपण आता सध्या. त्यानंतर आपण हळदी पावडर टाकायचं आहे अर्धा टीस्पून. नंतर आपण मोड आलेली मटकी याच्यामध्ये टाकूयात आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम आपल्याला बारीक करायचा आहे, जास्त मोठा करायचा नाही, नाहीतर हे जी मटकी आहे ते लगेच जळून जाते. नंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ थोडंच टाकायचं कारण आपण मिरचीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे. नंतर कोथिंबीर टाकायची आणि इथे थोडंसं गरम पाणी म्हणजे कोमट पाणी टाकायचं. अर्धी वाटीलाही कमी, कारण आपले जे मटकी आहे ती थोडं वाफण्यासाठी आपण थोडेसे पाणी याच्यामध्ये टाकूया. 5 मिनिटात होती ही मटकीची उसळ. तर तयार झाली आपली मटकीची उसळ. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. आता आपण भात बनवत आहोत. 1 वाटी तांदूळला मी इथे 2 वाटी पाणी टाकले आणि 3 ते 4 शिट्ट्या आपण करून घेतली. हे पालक आहे. पालकचे मोठे मोठे पान मी इथे काढून घेतले आहे स्वच्छ धुवून. इथे बेसनचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं. त्यामध्ये आपण लाल मिर्च पावडर टाकायचा, अजवाईन म्हणजे ओवा, हळदी पावडर, मीठ आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे. याच्यामध्ये आपल्याला सोडाचा वापर करायचा नाही आणि थोडे थोडे पाणी टाकत आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेऊयात. याचे आपल्याला पालकचे पकोडे बनवायचे आहेत. अशा प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे. त्यानंतर आपण इथे मसाला भेंडी बनवत आहोत.
त्यासाठी मी इथे भेंडी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आधी भेंडी आणि तिला उभी कट करायची. मधून कट करायची. एका भेंडीचे आपल्याला 4 पीस कट करायचे आहेत. अशा प्रकारे आपण भेंडी पण कट करून घेतलेली आहे. इथे पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर आपण इथे जिरे टाकणार आहोत 1 टीस्पून. त्यानंतर आपण याच्यामध्ये कट केलेली भेंडी टाकायची आहे आणि भेंडी तेलामध्ये छान प्रकारे आधी फ्राय करून घ्यायची आहे. थोडी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ही भेंडी फ्राय करायची आहे तेलामध्ये. आणि भेंडी कधीही फ्राय करताना त्यामध्ये मीठ आधी कधीच टाकायचं नाही, त्यामुळे आपली भेंडी जी आहे ते चिकट होते. सर्वात लास्टला आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे. नंतर आपण इथे हळदी पावडर टाकूयात, लाल मिर्च पावडर, इथे मी थोडा गोडा मसाला टाकलेला आहे आणि अर्धा टीस्पून इथे मी धनिया पावडर टाकले. आता लास्टला मी इथे मीठ टाकणार आहे, कारण ऑलरेडी आपली भेंडी जी आहे ते सॉफ्ट झालेली आहे. हे सर्व मसाले आपण मिक्स करूया. इथे मी 1 चमचा शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट 1-1 चमचा टाकलेला आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आणि 2 मिनिटासाठी याला वाफायला ठेवूयात. तर आपली भेंडी पण तयार झाली आहे. मसाला भेंडी तयार. खूप छान सुगंध येत आहे. आता आपण पुरी करायला घेऊयात. इथे मी पीठ ऑलरेडी चुरून ठेवलेले आहे. आता आपण याची पुरी तयार करून घेऊयात. इथे मी 4 पुरी तयार करणार आहे. नैवेद्यासाठी 4 पुरी पाहिजे आहेत, त्यामुळे मी 4 पुरी इथे करणार आहे. पुरी जास्त मोठी पण नाही पाहिजे किंवा छोटी पण नाही. मीडियम साईजची आपल्याला इथे पुरी लाटायची आहे. थोडी जाडसरच पुरी लाटायची, त्यामुळे थोडी सॉफ्ट पण राहते ते. अशा प्रकारे आपण इथे पुरी बनवून घेतलेली आहे. इकडे बाजूला मी कढई ठेवलेली आहे. तेल छान प्रकारे आपले गरम झालेले आहे. तुम्ही पाहू शकता पुरी किती छान फुललेली आहे. आता ही पुरी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे मी एक पापड तळत आहे. पापड तळून घेऊयात तोपर्यंत. आता आपण जे पालकचे पीठ बनवलं होतं ते याचे पकोडे बनवून घेऊयात. हे पालक आधी मी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आपण याच्यामध्ये सोडा टाकलेला नाही, सोडा टाकायचा नाही. पालक आपल्याला फक्त या पिठामध्ये डीप करायची आहे आणि लगेच तेलामध्ये सोडायची आहे. अशा प्रकारे डीप करायची आणि लगेच तेलामध्ये सोडायची. जसे आपण मिरची भजी बनवतो सेम त्याच प्रकारे. खूप टेस्टी लागतात हे भजी पकोडे. तुम्ही एकदा करून पहा. खूप म्हणजे खूप जास्तच टेस्टी असतात. खूप सिंपल रेसिपी आहे ही पकोड्याची आणि एवढे कुरकुरीत होतात हे पालकचे पकोडे. जर तुम्ही याच्यामध्ये सोडा टाकलात तर तो पूर्ण सोड्यामुळे ऑइल खूप पिते हे पकोडे, त्यामुळे आपल्याला इथे सोड्याचा वापर करायचा नाही. तर इथे पाहू शकता आपले पकोडे पण तयार आहेत. इथे पापड पण झालेला आहे. तर आपली नैवेद्याची थाली बनून तयार आहे. आपण इथे सर्विंग प्लेटमध्ये सर्व नैवेद्य काढून घेऊया. इथे मी आपण आलू मटरची भाजी केलेली आहे. हे श्रीखंड आहे. हे श्रीखंड मी रेडीमेड घेतलेलं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर याचा व्हिडिओ पण मी लगेच थोड्या दिवसानंतर याचा व्हिडिओ मी टाकणार आहे, अपलोड करणार आहे. पुरी, भेंडी आणि भातावर आपण साजूक तूप टाकलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली नैवेद्याची पूर्ण ताट इथे बनून तयार झालेलं आहे. कांदा लसूण न टाकता पण हा पदार्थ एवढे छान व एवढे जबरदस्त झालेले आहेत. याची टेस्ट पण खूप छान झालेली आहे. तर या गुरुवारी कांदा लसूण विरहित मार्गशीर्ष गुरुवारी ही स्पेशल नैवेद्याची थाली तुम्ही देवीला जरूर बनवा. आणि कशी झाली ही रेसिपी तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.